साहेब काय करीत बाळा काय आज नंबर द्यायचा होता, काय झालं? ते त्याच्यावरनं तर का नाही मी नाराज आहे बरं का सकाळपासून काय करमलंच नाही. कालच्या रात्रीच्या व्हिडिओ तर सांगितलंय तुम्हाला की दिदू बाळ नंबर देईल, पण काय कारणाने तुम्ही म्हणता की आता गेली होती की बाहेर हे असं तसं हे काय तर सांगायला लागली, पण तसं काहीच नाही बरं का. एक ठिकाणी कार्यक्रम होता, ती कार्यक्रम म्हणजे असं घरच्याच माणसांचा असं मोठ्या माणसांचाच चांगलं होतं म्हणून साठी गेलो होतो बरं का. त्यांचा कितीवा वाढदिवस होता गरीब बाळा? 75. त्या आमच्याकडे नाहीत चुलत सासरे आणि होते त्याच्यामुळे आम्ही गेलतो बरं का, जवळच तर असल्यामुळं. काही तांत्रिक अडचणीमुळं तर काहीतरी नंबर व्यवसाय देता आला नाही करायचं आज. म्हणलं आणि काहीतरी म्हणजे त्याची चांगलीच इतकी उत्सुकतानं सुरुवात केली आहे, पण अशा आणि एक अडचणी एक सगळं गोळा करेन तर तुम्हाला तर माहितीच आहे, सगळं काय एकदम होत नसतं, त्यामुळं थोडं आज सगळी तयारी झाली तर कुठली तर तयारी राहती, कुठली तर तयारी अशी धावपळ करून करायची 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 म्हणलं तर काहीतरी आणि राहायला गडबडीत लागतं. तर करून काही उपयोग नाही, त्यामुळं वेळ लागू द्या म्हणलं आई साहेबांना, निवांत करू तर आपण. 1-2 दिवस थोडा एकच दिवस बरं का उद्याचा असं मी म्हणतेय. शक्यतो उद्यापासूनच ऑर्डर घ्यायला चालू करणार आहोत, तर असं प्रयत्न चालू आहे. तर नसलं तर परवा दिवशीपासून तरी चालूच होणार आहे. पण तुम्ही म्हणता नुसतंच म्हणली आणि गप्पच बसली, पण तर एवढं तुम्ही माझी- समजून घ्या आता तेवढं. माझा का नाही एवढा चांगला प्रयत्न की एवढा आतून सगळं 8 तासानं करायचं आणि एकदम स्वच्छ आणि एकदम चकाचक तुमच्यापर्यंत मला मसाला पोहोचवायचा आहे बरं का. म्हणून साठी मी एवढा 8 तास आणि एवढं कष्ट त्याला करायला लागलीये. पण खरंच तुम्ही नाराज होऊ नका. आणि जवळच तिथं गेलतो वडवळा, त्यामुळे नागनाथाचं पण इतक्या भरपूर दिवसात मला दर्शन मिळले का नाही. तर नागनाथ महाराजांनी मला वाटतंय थांब जरा, काय गडबड करू नको, होणारच आहे, चांगलंच होणार आहे. जेवढं कामाला उशीर होईल तेवढं तेवढं चांगलं. चांगलं होणार आहे. तर तुम्ही नाराज होऊ नका आणि तुम्हाला उद्या नाहीतरी परवा दिवशी नक्की नंबर मिळेल. तर चला.